वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स। महाराष्ट्र राज्यामधील तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीट यूजी 2026च्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जस्ट एलिजिबल म्हणजे ओबीसी एससी आणि एसटी साठी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल आणि 177 पेक्षा जास्त स्कोर असेल किंबहुना 213 पेक्षा जास्त स्कोर असणाऱ्या ओपन आणि ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला एक आजचा जो सब्जेक्ट घेऊन आलाय तो म्हणजे एमबीबीएस इन तेलंगणा। तेलंगणा हे एक राज्य हैदराबादच्या परिसरामध्ये वसलेलं आहे। हैदराबाद आंध्र प्रदेशचे दोन भाग झाले, एक हैदराबाद आणि आंध्र प्रदेश। यामधील हैदराबादमध्ये एकूण 29 एमबीबीएस कॉलेजेस आहेत। त्यामध्ये संपूर्ण प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत या सर्व कॉलेजेसमध्ये कॅटेगरी ए, बी आणि सी अशा 3 मध्ये डिव्हिजन होत असतं। बऱ्याच वेळा कॅटेगरी ए मध्ये त्यांच्या राज्याची कॉम्पिटंट अथॉरिटीचं जे काही प्रोसेस आहे ते काळोजी नारायणराव युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस मधून आपल्याला सध्याच्या मितीला त्यांच्या कॉम्पिटंट अथॉरिटीची 50% साठीची प्रोसेस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसची प्रोसेस सुरू झालेली आहे। आणि या प्रोसेस साठी सध्या कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सी साठीची प्रक्रिया आणखी सुरू झालेली नाही। वास्तविक ह्या सर्व गोष्टी आपण पाहत असताना आपल्याकडे कॅटेगरी बी मधून किती स्कोरला ऍडमिशन मिळू शकतं असं मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। सर्व 29 कॉलेजेसमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये 500 पेक्षा जास्त मार्क्स असतील तर महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसला नंबर सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजला नंबर लागू शकतो। परंतु त्यानंतर खाली असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना जवळपास 450 पर्यंत किंवा 425 पर्यंत स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना 11,55,000, 12 लाख, 13 लाख आणि 15 लाख अशामध्ये ऍडमिशन होऊ शकतं। आणि ही सर्व प्रक्रिया संपल्यानंतर 400 पेक्षा कमी स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर समजा ऑप्शन्स उपलब्ध पाहिजे असेल किंवा जस्ट इलिजिबल असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच आजचा विषय जो आहे तो कमी मार्क्स आणि कमी फीस या ठिकाणी मॅनेजमेंट कोट्यासाठी आपल्याला कॅटेगरी सी मधून ऍडमिशन घेता येऊ शकतं। आपल्याकडे जवळपास संपूर्ण 29 पैकी जवळपास 20 कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन करू शकतो आणि त्या संपूर्ण कॉलेजमध्ये 90 लाखापासून ते टोटल 1,10,00,000पर्यंतचं पॅकेज आपल्याकडे उपलब्ध आहे। वास्तविक याचे समान तुकडे पण होऊ शकतात, जेवढे समान तुकडे होऊ शकतात तेवढे तुमचं अमाऊंट ही 1 कोटीच्या आसपास जाऊ शकते। वास्तविक तिकडली कॅटेगरी बी ची फीस जी आहे ते 11.5, 12, 13 आणि 15 अशी आहे। त्यामुळे कॅटेगरी सी मधली जी फीज आहे त्याला आपण एनआरआय कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा म्हणतो, त्याच्यासाठी दुप्पट फीज होते म्हणजे 23 लाख, 24 लाख, 26 लाख अशी फीज होते आणि ती 5 वर्ष भरावी लागते म्हणजे 1,15,00,000पासून 1,30,00,000पर्यंत टोटल पॅकेज बनतं। परंतु हे तुम्हाला निगोशिएट करून आपल्याला 90 लाखापासून ते 1,05,00,000पर्यंत टोटल पॅकेज आपण देण्याचा सिलसिला चालू आहे। जवळपास खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये बेनिफिट होऊ शकतं। अशा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना जस्ट एलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा संधी उपलब्ध आहे। त्यासाठी आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या या आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये येऊ शकता। आपण सर्व त्या संदर्भातले गायडन्स करूया एवढंच या निमित्ताने सांगण्यासाठी आलोय। तुम्हाला 90 लॅक्सचं टोटल पॅक पासून ते 1,03,00,000पर्यंत आपल्याकडे सीट्स उपलब्ध आहे। हे 1,03,00,000चे ते समान 23 लाख गुणिले 4.5 असं पॅकेज राहील आणि हे जे 90 लाख आहे त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला 30 लाख रुपये पहिल्या वर्षी भरावे लागतील आणि 15, 15 आणि 15 आणि 15 असं 4 वर्ष भरावे लागतील। एकूण असे टोटल आपल्याला 90 लाखाचं पॅकेज राहील। सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना या संदर्भात काही क्वेरी असेल तर आपल्या या नंबरवरती संपर्क करू शकता। एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।